काका पुतळ्यानंतर आता वडील विरुद्ध मुलगी सामन्याची शक्यता। मंत्री धर्मराव आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आता तुतारी फुंकण्याची शक्यता। पवारांचा मोठा डाव। मोदी संविधानावर हल्ला करतात ते लोकसभा निवडणुकीत दिसलं। अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमातून राहुल गांधींनी मोदींना सुनावलं। फॅन्सी नंबर प्लेट दिसताच खासदाराच्या वाहनालाही दंड। नियम न पाळल्यामुळे संभाजीनगरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या वाहनाला 1,500 रुपयांचा फाईन। पुतळ्याची उंची ठरवण्यासाठी धोरणामध्ये बदल करण्याची शक्यता। तज्ञ समितीची सरकारकडे शिफारस। लवकरच राज्याचं सांस्कृतिक धोरण जाहीर होणार। पुण्यातील गणेशोत्सवात कोयतामुक्त पुणे देखावा। पुण्यातील आनंद तरुण मंडळाचा देखावा चर्चेचा विषय। पुणेकरांची देखाव्याला पसंती। तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा लोगो बदलणार। आकर्षक लोगोला 3 लाखांचं बक्षीस। इच्छुकांनी 23 सप्टेंबर पर्यंत लोगो सादर करण्याचे मंदिर संस्थानाचं आवाहन। होर्डिंग्सच्या माध्यमातून म्हाडा करणार 150 ते 200 कोटींची कमाई। प्राईम लोकेशनवर होर्डिंग उभारून जाहिरात कंपन्यांना भाड्याने देण्याचा प्लॅन। संभाजीनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 25,000 घरकुलांना मंजुरी। सर्वाधिक लाभ गंगापूर तालुक्यात। 15 सप्टेंबरला होणार पहिला हप्ता जमा। गोंदियामध्ये मण्यार जातीचा साप चावल्यामुळे मायलेकींचा मृत्यू। देवरीच्या गुजूर बोडगा इथली घटना। रात्री झोपेत सापानं घेतला चावा।